नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच राज्याची चिंता वाढवणारी बातमी आहे। राज्यामधल्या काही भागामध्ये अवकाळीची शक्यता वर्तवण्यात आली। दक्षिण कोकणामध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे। पुढचे 3 दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। मुंबईमध्ये सुद्धा हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात अशी सुद्धा माहिती मिळते। 30-31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। या काळामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर पर्यंत वारे वाहू शकतात असं सुद्धा समजतंय। त्यामुळे पुढचे 3 दिवस पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। राज्यातील काही भागामध्ये अवकाळीची सुद्धा शक्यता आहे। कोकणासह दक्षिण कोकणामध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दक्षिण कोकणात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये सुद्धा पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात असंही सांगण्यात आलेलं आहे। राज्यामध्ये काही भागामध्ये अवकाळीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हवामान खात्याने असा अंदाज वर्तवला आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यात माझा सहकारी जय पवार सध्या आपल्या सोबत आहे। जय, आपण बघतोय की सध्या हवामानामध्ये बदल होत आहेत। आत्ताच कुठेतरी उन्हाळा सुरू होतोय असं आपल्याला चाहूल लागलेली असताना आता अवकाळी पावसाचं संकट जे आहे ते आता बळीराजावरती येऊन पडलेलं आहे। काय माहिती आहे, कसे असणार आहेत पुढचे 3 दिवस राज्यासाठी? नक्कीच आपण पाहतो की उत्तर भारताच्या समुद्रात वाहणारे जे द्रव्य आहेत त्या ठिकाणी त्यांच्या कुठेतरी परिणाम आता हा मुंबईच्या लागत सुद्धा होताना पाहायला मिळणार आहे। उद्यापासून पुढील 3 दिवस हे पावसाची शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जात आहे। खरं तर हवामान विभागाच्या माध्यमातून पुढील 3 दिवस अवकाळी पाऊस किंवा पाऊस जो आहे तो हा त्या ठिकाणी येऊ शकतो अशी शक्यता ही जी आहे ती वर्तवली गेलेली आहे। त्यामुळे मुंबईत, मराठवाडा त्याचबरोबर विदर्भ या 3 ठिकाणी खरं तर पुढील 3 दिवस हा पावसाचा इशारा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांना सुद्धा त्या ठिकाणच्या त्याबाबतच्या सूचना सुद्धा त्या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळते। त्याचबरोबर पुढील 2 दिवस मुंबईच्या मध्य भागात गारपीट सुद्धा पडण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवली गेलेली आहे। त्यामुळे पुढचे 3 दिवस ज्या ते नागरिकांना आता या उष्णतेच्या काळात कुठेतरी पावसाचा सुद्धा सामना करावा लागतो का असा सुद्धा प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी सर्वसामान्यांमध्ये उपस्थित गेलेला आहे। मात्र आपण पाहतो की उष्णतेचा महिना सुरू असतानाच त्या ठिकाणी आता गारवे सुद्धा उद्यापासून 2 दिवस ही पडण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवली गेली। त्यामुळे मुंबईसह लागतच्या जे जिल्हे आहेत या सर्वच ठिकाणी खरं तर 3 दिवस हा पावसाचा इशारा त्या ठिकाणी हवामान खात्याकडून देण्यात आला आहे। नक्कीच, धन्यवाद जय, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।